विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या सर्वात चर्चेत असलेली भरती म्हणजे आदिवासी विकास विभागाची चौकीदार पदासाठी 478 जागांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीबद्दल सर्वात महत्त्वाची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. आदिवासी विकास विभागाने स्वतःची मनमानी करत ब्लॅकलिस्ट इतर राज्यांमध्ये हद्दपार असलेली कंपनी ॲपटेक नावाच्या कंपनीला हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडे भरती प्रक्रियेची प्रोसेस केलेली आहे. इतर राज्यांमध्ये संपूर्ण हद्दपार केलेली आहे आणि बऱ्याच राज्यांमध्ये ब्लॅकलिस्ट या कंपनीला केलेले आहे आणि आदिवासी विकास विभागाने याच कंपनीला त्यांचे पेपर घेण्याची प्रोसेस भरती प्रक्रियेची निवड केलेली आहे आणि त्या कंपनीकडे सर्व कंत्राट देऊन टाकलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पेपर होतील, पेपर लीक होतील आणि अनेक सेंटरवरती मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होईल, त्याच वेळेस विद्यार्थ्यांना हे समजले जाणार आहे. आदिवासी विकास विभागाची ही चौकीदार पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्याच दिवसापासून संपूर्ण या भरतीला मी विरोध केला आहे आणि आताही या भरतीला पूर्णतः विरोध करत आहोत. आता विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. याच्यावरती पूर्ण न्यायालयामध्ये जाण्याची गरज आहे आणि या भरतीला स्थगिती देण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या भरतीवरती आक्षेप घेतला जात आहे. परंतु तरी देखील आदिवासी विकास विभाग याच्यावरती मौन पाळले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचं ते प्रत्युत्तर देत नाही. फक्त या ठिकाणी संपूर्ण भरती प्रक्रिया प्रोसेस एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे पारदर्शक प्रमाणे होईल असं त्यांचं उत्तर आहे. परंतु कोणालाही याच्यावरती विश्वास नाही. कारण ही कंपनीच तशी आहे. पूर्ण भ्रष्टाचार केली जाणारी कंपनी आहे. आता याच्याबद्दल न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल आलेले आहेत त्याच्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, तर या आदिवासी विकास विभागाने मनमानी करून त्यांचा या ठिकाणी पूर्ण प्रोसेस करण्याची त्यांनी मनावर घेतलेलं आहे. तर परीक्षा तर होणार आहे आणि इतर सर्व सरळ सेवेच्या भरतींसाठी सर्वात बेस्ट स्टडी नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत या भरतीसाठी. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे, एकदम कमी किमतीमध्ये काय भेटणार आहे, मराठी व्याकरणच्या सर्व शॉर्ट नोट्स भेटणार आहे. 150 पानांच्या आहे. त्याच्यामध्ये सर्व शॉर्ट ट्रिक्सने समजवलेले आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे. ते 150 पानांची पी-डी-एफ आहे. त्याच्यामध्ये देखील सर्व कव्हर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता 200 पेक्षा जास्त पानांची पी-डी-एफ आहे. ज्याच्यामध्ये एकदम शॉर्ट ट्रिक्सने सर्व माहिती दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे सामान्य ज्ञान आहे. 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न तुम्हाला भेटणार आहे आणि 300 पेक्षा जास्त पानांची ही पी-डी-एफ असणार आहे. आणि याच्यामध्ये या नोट्स मार्फत तुम्ही काय करू शकता, 200 पैकी 160 170 पेक्षा जास्त गुण 100% मिळवू शकता आणि सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सर्व जेवढं स्टडी मटेरियल असणार आहे, जे आपलं काय आहे पी-डी-एफ स्वरूपामध्ये आहे, ज्याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आणि प्रिंट देखील मारू शकता. तुम्हाला माहितीच आहे. सर्व नोट्स पी-डी-एफ स्वरूपामध्ये भेटत असल्यामुळे तुम्हाला या नोट्सची किंमत फक्त ₹149 ठेवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोट्स घेतील त्यांना आता नंतर परीक्षेची तारीख जाहीर झाल्याच्या नंतर नोट्स घेऊन फायदा होणार नाही. कारण या नोट्स वाचण्यामध्ये, अभ्यासण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. या नोट्स घेण्यासाठी हा जो नंबर दिलेला आहे, या नंबरवरती काय करायचं आहे, 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. फक्त 149 मध्ये नोट्स भेटणार आहेत. जागा देखील चांगल्या प्रकारे आहे, परंतु तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता या न्यूजपेपरमध्ये काय छापून आलेले आहे, तुम्ही येथे माहिती बघू शकता. परीक्षा कोण घेणार? परीक्षा कोण घेणार? कंपनीचे नाव लपवण्यामागचे कारण काय? कंपनीचे नाव देखील ते सांगत नाही आपण, परंतु आपल्या माहितीप्रमाणे ॲपटेक कंपनीकडे दिलेली आहे. ती संपूर्ण हद्दपार केलेली आहे आणि ब्लॅकलिस्ट असलेली ही कंपनी आहे. आणि कंपनीचे जे नाव आहे ते लपवण्याचं कारण काय सांगत आहे, तर काही नाव ते काहीच उत्तर देत नाही. आदिवासी विकास विभाग चौकीदार भरतीचा पुन्हा गोंधळ. आधी काय केलं होतं त्यांनी, आदिवासी विकास विभागाची जागा असून भरती असून त्याच विभागामध्ये आदिवासी साठी कोणत्याही प्रकारची जागा नव्हती, म्हणजे एस-टी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची जागा नव्हती. आता काही प्रमाणामध्ये थोड्याफार जागा त्यांनी काही प्रकल्पांमध्ये ॲड केलेल्या आहेत. आता काय, भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा संशय, कंपनीचे नाव जाहीर करा अशी मागणी केली जात आहे विविध विद्यार्थ्यांच्या मार्फत. काही विद्यार्थ्यांनी ब्लॅकलिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्री अशोक उईके यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करून आता काय करत आहेत, आदिवासी विकास मंत्री ज्यांनी या ठिकाणी ह्या भरतीला पूर्ण सहमती दिलेली आहे, त्यांनी आदिवासी विकास विभागासाठी एस-टी कॅटेगरीच्या जागा तर ॲड केल्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे, अशी विद्यार्थ्यांची संपूर्ण या ठिकाणी मागणी व्यक्त केलेली आहे.
तर त्यामुळे मंत्री अशोक उईके यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करावी आणि भरतीला स्थगिती द्यावी आणि टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस अशा सरकारी ज्या नामांकित कंपनी आहेत त्यांच्याकडे या भरतीचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे अशी त्यांनी सर्वांनी मागणी करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि परीक्षा कोण घेणार, अभ्यास पद्धत काय असेल याबाबत अधिकृत परिपत्रक किंवा लिस्ट जारी करावे, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही, आदिवासी विकास विभागाकडून यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेला 416 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु आता एस-टी कॅटेगरीच्या जागा याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि सर्व कॅटेगरीना जागा वाढलेल्या आहेत, फक्त एस-टीच्या नाही. तर सर्व 478 जागा याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी वारंवार आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालयाशी संपर्क साधून टी-सी-एस, आय-बी-पी-एस की टी-सी-एस घेणार की आय-बी-पी-एस अथवा कोणती कंपनी घेणार याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक कंपनीचा परीक्षा पॅटर्न वेगळा असल्यामुळे अभ्यासाची दिशा ठरत नसल्याचे विद्यार्थ्यांनी अशोषित वाढली आहे. म्हणजे अस्थिर काय आहे, स्पष्ट होत नाही. जो पॅटर्न आहे टी-सी-एस, आय-बी-पी-एसचा आपल्याला माहीत आहे आणि कोणत्या कंपनीकडे यांनी कंत्राट दिलेले आहे ते संपूर्ण ते आदिवासी विकास विभाग स्पष्ट करत नाही. त्याच्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांची याच्यामध्ये नाराजी आहे. कारण कंपनी भ्रष्टाचार करणारे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची आणि परीक्षा सेंटरवरती जे या ठिकाणी अस्थिरता होण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वैयक्तिक मत आहे आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे. तर याच्यावरती तुमचा विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या.